तर 5.1 मधला 8वा प्रश्न आहे पहा. ए चे निर्देशक 1,2, बी चे निर्देशक 1,6, सी चे निर्देशक 1 अधिक 2 वर्गुणामध्ये 3,4 आणि आपल्याला दाखवायचं काय आहे, हा त्रिकोण, हे जे काही बिंदू आहेत हे समभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत की नाही ते ठरवायचं आहे. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचंय, तो त्रिकोण एक गृहीत धरू आपण, असा त्रिकोण आहे आणि तीनही बाजू सारख्या आहेत, त्याचे नाव आपण समजा ए बी सी असं आहे म्हणून दाखवू, समजायचंय आपल्याला. तर पहा, आधी आपल्याला काय करावं लागेल, मग ए बी ची व्हॅल्यू म्हणजे ए बी चं अंतर, बी सी चं अंतर आणि ए सी चं अंतर, म्हणजेच डिस्टन्स ऑफ ए बी, डिस्टन्स ऑफ बी सी आणि डिस्टन्स ऑफ ए सी, ह्या तीन गोष्टी शोधायच्या आहेत आपल्याला. आणि आपल्याला दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या मांडून घेऊ आपण. कोणते कोणते शिरोबिंदू आहेत, ए 1,2, बी 1,6 आणि सी 1 अधिक 2 वर्गुणामध्ये 3,4. पहा, जेव्हा पण आपल्याला डिस्टन्स म्हणजे अंतर काढायचं असते तेव्हा आपल्याजवळ एक सूत्र आहे. सूत्र काय आहे, तर अंतराचे सूत्र ते काय आहे, वर्गमुळामध्ये. तर आपला 6वा प्रॉब्लेम आहे, बिंदू ए बी सी डी हे समभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत का नाही ते ठरवायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पहा, ए बिंदूचे निर्देशक -4, -7, बी चे -1, 2, सी चे 8, 5, डी चे 5, -4 असे सगळ्यांचे शिरोबिंदू दिलेले. आता हे जेव्हा आपल्याला ठरवायचं असते त्यावेळेस काय करायचं, आपल्याला अंतराचं सूत्र वापरायचे. अंतराचं सूत्र काय असते, वर्गमुळात h2 - x1 कंसाचा वर्ग अधिक y2 - y1 कंसाचा वर्ग, हा अंतराचं सूत्र आहे. या सूत्रानुसार आपल्याला प्रत्येक जोडीचे म्हणजे येणारा जो काही चौकोन असणार आहे, चौकोनाच्या बाजू ए बी, बी सी, सी डी आणि ए डी या 4 बाजू काढायच्या आहेत. पाहूत आपण वन बाय वन. डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर, आता ह्याच्यामध्ये पहा, ए बी चे जे निर्देशक आहेत त्याच्यामध्ये एकाला आपण x2, एकाला x1, एकाला y2, एकाला y1 असं मानायचं आणि मान्य करून घ्यायचे. तर आपलं x2 आपण मानू -1 वजा x1 आपण मानू -4, हे कंसातच जाऊ द्या आणि त्या कंसाचा वर्ग अधिक 2 वजा हे -7, हे पण कंसात घ्या, कंस बंद, कंसाचा वर्ग